नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। पांडवांनी इच्छापूर्तीसाठी केले होते कामदा एकादशीचे व्रत। जाणून घेऊया व्रतविधी आणि व्रतलाभ, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मंडळी, 8 एप्रिल रोजी नवीन वर्षातील पहिली एकादशी आहे आणि ती सुद्धा सर्व इच्छा पूर्ण करणारी कामदा एकादशी। या निमित्ताने दिलेले उपाय जरूर करा। पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशीचे व्रत केले जाते। या व्रतामध्ये भगवान विष्णूंची पूजा करतात। असे मानले जाते की या दिवशी मनोभावे पूजा केल्याने भगवान विष्णू कृपा प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छापूर्ती देखील होते। पांडवांच्या पाठीशी श्रीकृष्ण होतेच, तरीही कर्तव्याबरोबर उपासना हवी म्हणून श्रीकृष्णांनी हे व्रत करा असे सुचवले होते। त्याचा काय लाभ झाला तेही पाहू। 8 एप्रिल 2025 रोजी कामदा एकादशी आहे। काम म्हणजे इच्छा आणि दा म्हणजे देणे, इच्छापूर्ती करणारी एकादशी असा तिचा लौकिक आहे। विष्णू भक्तीचा दिवस म्हणून एकादशीचे व्रत केले जाते। प्रत्येक एकादशीचे फळ वेगवेगळे आहे। चैत्रापासून हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते, त्यात पहिली येते ती म्हणजे कामदा एकादशी। वर्षाच्या सुरुवातीला भक्तांच्या इच्छा पूर्ण करून पूर्ण वर्ष आनंदाचे जावो याची तजवीज पूर्वजांनी करून ठेवत या एकादशीचे आयोजन केले असावे। पांडवांकडे संपत्ती, वैभव, पद, प्रतिष्ठा असूनही त्यांच्यावर आलेला वनवासाचा प्रसंग आणि गमावलेले राज्य यातून बाहेर येण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांना कामदा एकादशीचे व्रत करायला सांगितले, ज्याचा त्यांना लाभ झाला आणि गेलेले वैभव परत मिळाले। हे व्रत भक्तिभावाने केले असता आपल्यालाही त्याचा लाभ मिळू शकतो। अविवाहितांसाठी देखील हे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पुढील उपासना केल्यास कर्जमुक्तीसह हातभार लागतो असे म्हणतात। त्यामुळे इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात। श्री विष्णूंची पूजा उपासना करावी, कर्जमुक्तीसाठी पुढील उपाय करावेत। कामदा एकादशीला हे उपाय जरूर करा। जर तुम्ही सतत कर्जाच्या बोजाने दबले जात असाल तर पिंपळाच्या झाडाला एक कलशभर पाणी अर्पण करा। तसेच पिंपळाच्या झाडाला 11 वेळा प्रदक्षिणा घालून धागा बांधावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणावा। याचा फायदा होईल। व्यवसाय वाढवण्यासाठी आणि करिअरला नवीन दिशा मिळवण्यासाठी पिंपळाचे पान घ्या आणि त्यावर कुंकवाऐवजी हळदीचे स्वस्तिक बनवा। ते पान एखाद्या मंदिरात झाडाच्या बुंद्यापाशी ठेवून द्या। केळ्याचा नैवेद्य दाखवून गरजू व्यक्तींना केळीचे दान करा। कष्ट करूनही व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर एकादशीचा उपवास करून भगवान विष्णूंची पूजा करावी। उपवास शक्य नसेल तर श्रीहरी विष्णूंचे सहस्त्रनामाचे पठण करावे किंवा श्रवण करावे। तसेच मित्रांनो, घरातील सदस्यांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होत असतील तर या दिवशी देवघरातील शंखामध्ये थोडे गंगाजल किंवा कलशातले साधे पाणी भरून भगवान विष्णूंना अर्पण करावे। त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी। त्यानंतर हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडावे, त्यामुळे घरातील गृहकलश मिटतात। मंडळी, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।